बेहदची परम महाशांती. आज आपल्याला बापूजी पितृदोष, त्याचे कारण आणि त्यावर खरी स्थायी मुक्ती कशी मिळवावी याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. पितृदोष म्हणजे काय? आपल्या घरामध्ये, वंशात किंवा आसपास अडकलेल्या दुःखी किंवा अपूर्ण पूर्वज आत्म्यांची ती ऊर्जा असते. हे कधी आई-वडील, आजी-आजोबा असतात, तर कधी अनेक पिढ्यांपूर्वीचे आत्मेही असू शकतात. जेव्हा ते मुक्त होत नाहीत किंवा प्रकाशाकडे जाऊ शकत नाहीत, तेव्हा ते स्वतःही दुःखी होतात आणि कुटुंबातील ऊर्जा असंतुलित करतात. भक्ती मार्गामध्ये यासाठी काही उपाय सांगितलेत, जसे नद्यांच्या काठावर पितृमुक्ती, श्राद्ध, तर्पण, तांत्रिक ओझा यांच्याकडील उपाय किंवा घरामध्ये पितृपूजा करून त्यांना अन्न किंवा विधी अर्पण करणे. काही वेळा अशा पद्धतीने थोडा आराम मिळतो, पण बऱ्याच वेळा आत्मा पूर्ण मुक्त होत नाही. कारण तो पितृ पुन्हा योग्य वेळ मिळताच घरामध्ये प्रवेश करतो. कारण त्याच्या दुःखाचे मूळ प्रश्न सुटलेलाच नसतो. ज्ञान मार्ग म्हणजे खऱ्या मुक्तीचा मार्ग. यात सांगतात की मुक्ती कोणत्याही बाह्य विधीने नाही, मुक्ती होते आत्मदर्शनाने, परमशांतीच्या प्रकाशाने आणि आत्मिक उन्नतीने. जेव्हा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा औरा म्हणजे आभामंडळ पवित्र आणि शक्तिशाली होते, तेव्हा त्याचे प्रकाशमान वातावरण अनेक गोष्टी घडवते. पितृआत्मा त्या व्हायब्रेशनकडे आकर्षित होतो. त्याला ज्ञानाचे, शांततेची स्पंदने मिळतात आणि त्या ऊर्जेमध्ये प्रवेश करताच तो आत्मा मुक्त होऊ शकतो. ज्ञान अधिक योग अधिक परमशांती हेच खरे मोक्षाचे साधन आहे. आता जेव्हा तुम्ही रोज ध्यान करता, परम शांतीचे व्हायब्रेशन पसरवता, परमपित्याशी कनेक्शन ठेवता, ज्ञान ऐकता किंवा धारण करता, तेव्हा तुमच्या सूक्ष्म शरीरातील परम तत्व वाढू लागतात. औरा उजळतो, रुंदावतो, कधी 3 फूट, 5 फूट, 10 फुटापर्यंत विस्तारतो. या औरामध्ये आलेल्या दुर्बल, दुःखी, भटके पितृआत्मे स्वतःची मुक्ती करून घेतात. काही आत्मे पवित्र व्हायब्रेशन सहन करू शकत नाहीत आणि घर सोडून जातात, तर काही आत्मे या औरात येतात आणि शांत होतात. ज्ञानमार्गात पितृदोष हा दोष राहतच नाही, तो फक्त ऊर्जा स्वच्छतेचा प्रवास बनतो. तर अंतिम संदेश हाच की पितृदोषासाठी सर्वोच्च उपाय म्हणजे घाबरू नका, अंधश्रद्धेच्या उपायामध्ये अडकू नका. बाहेरील विधींनी तात्पुरता दिलासा मिळतो, पण खरी मुक्ती आत्मज्ञान, योगबल आणि परमशांतीच्या प्रकाशात आहे. जेव्हा घर लाईट हाऊस होते, तेव्हा पितृ नव्हे तर जगातील अनेक आत्मे तुमच्या औरामध्ये येऊन मुक्त होतात. हेच ज्ञानमार्गाचं भव्य सत्य आहे. हेच परमशांतीचे कार्य आहे. बेहदची परम महाशांती.